हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेल ढाबा स्टाईल चिकन दम बिर्याणी. ही इतकी टेस्टी आणि सुगंधी होते की एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवावीशी वाटेल. मऊ ज्युसी चिकन आणि फळफळीत दाणेदार भात, तोही बासमती राईस. ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सोप्या आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत. लेट्स गो. आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला जे बिर्याणीसाठी राईस लागणार आहे ते मी इथे स्वच्छ धुवून घेतलेत. आपण ह्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया. स्टेप 2, बिर्याणीसाठी आपल्याला बिरिस्ता बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 किलो राईस आहे, त्याच्यामुळे अर्धा किलो कांदा बारीक स्लाइस करून घेतला आहे. कांद्याचे जे मूळ असतं ते व्यवस्थित कोरून काढल्याने इथे कांदा एकदम मोकळा मोकळा त्याचे स्लाइस झालेले आहेत. आता कढईत तेल गरम करून घेतले आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण थोडा थोडा करून कांदा घालून त्याला फ्राय चांगलं करून घेऊया. आपण बघू शकता की तेल चांगलं गरम झालंय. गॅस फास्ट ठेवूया पहिल्यांदा आणि त्यात थोडा थोडा कांदा घालूया. एकदम कांदा घातला तर तो व्यवस्थित फ्राय होत नाही, तर थोडा मऊपणा राहतो. त्याच्यामुळे पहिला 1-2-3 मिनिटे त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण फास्ट गॅसवर फ्राय करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्यानं थोडाफार गोल्डन रंग आला की आपण गॅस आपला लो फ्लेमवर ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, बेरिस्ता करताना घाई करू नका. एकसारखा हलवत राहा म्हणजे कांदा समान तळला जाईल. छान सोनेरी रंग आला की लगेच बाहेर काढा, कारण तेलातून काढल्यानंतरही थोडा तो अजून गडद रंग घेतो. कांदा आपला मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता जरी हा थोडा फिकट रंगाचा दिसला ना तरी पण आपण त्याला बाहेर काढलं की तो अजून डार्क रंग येईल त्याला. त्याच्यामुळे आपण आता गॅस कमी करूया आणि ह्याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया. उरलेला कांदा सुद्धा अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया. हा जो बिरिस्ता आहे हा आपण व्यवस्थित फ्राय करून एका एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवला तर आरामात 1 महिनाभर टिकतो. तो आपण बिर्याणीमध्ये, दाल फ्राय मध्ये किंवा पुलाव मध्ये यूज करू शकतो. कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. वाव, किती सुंदर आणि कुरकुरीत बिरिस्ता तयार झाला आहे. हाच आता आपल्या बिर्याणीला सुंदर अशी चव सुद्धा देणार आहे. तर आपण बघूया चिकन बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट कसं करायचं. आता यामध्ये आपण घालूया दही, इथे मी 1 कप दही घातला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे तिखट, 1 मोठा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, चिकन मसाला आणि कसुरी मेथी. आपण बरिस्ता तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं तेच तेल 1-2-3 चमचे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण जो बिरिस्ता तयार केलेला आहे म्हणजेच तळलेला कांदा आहे तो घालून घेऊया. बिरिस्ता मॅरिनेशनमध्ये घालताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जास्त क्रश करू नका, हलक्या हाताने मिक्स करा म्हणजे कांद्याचा क्रश थोडा तरी राहतो. थोडा उलवून ठेवला आहे कारण जेव्हा आपण लेयर लावू तेव्हा ह्या कांद्याचा उपयोग आपण करणार आहोत. करण्यासाठी चिकन व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे. आता ह्याला आपण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. आता तिसरी स्टेप बघूया. भात शिजवण्यासाठी आपण घेणार आहोत लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, 4 स्लाइस करून घेतले हिरवी मिरची, तमालपत्र, लवंगा, इलायची, मीठ आणि ते काळी मिरी घेतल्या.
आणि आपला अर्धा तास भिजत ठेवलेला भात घेतलेला आहे. भात उकळण्यासाठी मी इथे पाण्याला चांगली खळखळ उकळी काढून घेतली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया, पुदिन्याची पाने टाकून घेऊया, तमालपत्र आणि मीठ टाकून घेऊया आणि जे खडे मसाले आपण घेतले आहेत ते सुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित 2 मिनिटं अजून उकळी काढून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण ह्याच्यामध्ये आता लिंबाचा रस टाकून घेऊया. पाणी चांगलं उकळलं आहे. आता आपण अर्धा तास तो भात भिजत ठेवला होता तो आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया. तांदूळ टाकल्यामुळे पाण्याची उकळी गेलेली आहे, तर आपण गॅस मोठा करून परत एकदा पाण्याला उकळी काढून घेऊया. बिर्याणीचा राईस आपल्याला 80% शिजवायचा आहे. आपण चेक करूया एकदा की हा शिजलाय की नाही. एकदा आपण असं दाबून बघूया. जर तुकडे पडले तर व्यवस्थित शिजलाय. त्याला स्मॅश होईपर्यंत शिजवायचा नाही. हा व्यवस्थित शिजलेला आहे. आपण गॅस बंद करू. कढईमध्ये थोडं तेल घालून छान गरम करून घेऊया. मॅरिनेटेड चिकन थेट गरम तेलात टाकूया आणि छान एकसारखं स्प्रेड करून घेऊया. त्याला एक 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर आपण छान शिजवून घेऊया आपलं चिकन. आता मसाल्याचं तेल वर यायला लागलं आहे आणि चिकन खूप छान दिसतंय. बिर्याणीसाठी आपलं चिकन पूर्णपणे तयार आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपण भाताचे लेयर्स लावून दम देणार आहोत. हा बघा आपला सुगंधी लांब लांब शिजलेला भात. आता चाळणीत काढून हलकेच फ्लफ करून एकदम बिर्याणी रेडी करूया. आपल्याला आता जाड बुडाचा एक टोप घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तूप आणि तेल व्यवस्थित गरम करून घेऊया. आता आपल्या बिर्याणीची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप सुरू होत आहे, लेअरिंग. चिकन बेस सर्वात आधी आपण शिजलेलं मसालेदार चिकन स्प्रेड करून घेऊया. यानंतर अर्धा कच्चा शिजलेला आपण भात पसरवून घेऊया. आता आपल्या बिर्याणीला भाताची लेअर देऊया. ही स्टेप शांतपणे आणि हलक्या हाताने केली तर बिर्याणी मस्त फुलून येते. चिकन आणि भाताची लेअर आपण व्यवस्थित लावून घेतली आहे. आता वरून बिरिस्ता जो आपण मगाशी पुरवून ठेवला होता तो पसरवून घेऊया. छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची चव व्यवस्थित भातामध्ये चिकनमध्ये मुरली जाईल. आता भरभरून क्रिस्पी बिरिस्ता पसरवूया. यामुळे बिर्याणीला अप्रतिम चव आणि सुंदर रंग येतो. ही एक आपल्या बिर्याणीची खास गोष्ट आहे, क्रिस्पी बिरिस्ता. त्यामुळे प्रत्येक घास अधिक चविष्ट लागतो. कोथिंबीर घालून घेऊया. ही सुद्धा मी फाईन चॉप करून घेतली आहे. कसुरी मेथी घालून घेऊया. एक चमचा तूप सुद्धा वरून घालायचं आहे. तूप जास्त घालायची गरज नाही, थोडंसंच तूप बिर्याणीला छान फ्लेवर देण्यासाठी पुरेसे आहे. हा एक छोटासा टच बिर्याणीची चव आणखीनच खुलवतो. यामुळे बिर्याणीला अप्रतिम सुगंध आणि रिच चव येते. थोडासा गरम मसाला सुद्धा घालून घेऊ. आता टोपावर वाफ आतच राहण्यासाठी एक घट्ट झाकण वापरू. ह्याच्यावर मी एखादी जड वस्तू ठेवणार आहे जेणेकरून सगळी वाफ आतच राहील. वा, अखेर आपली दमदार चिकन बिर्याणी रेडी झाली आहे. झाकण उघडताच येणारा हा अप्रतिम सुगंध खरंच मन जिंकणारा आहे. प्रत्येक भाताचा दाणा मोकळा झालेला तुम्हाला दिसतोय. चिकन एकदम रसाळ आणि मसालेदार आहे, परफेक्ट मुरलेले. चला आता हलक्या हाताने बिर्याणी सर्व करून घेऊया. प्रत्येक घासात चिकन, भात आणि बिरिस्ताची चव एकदम अप्रतिम लागते. जर तुम्हालाही अशी हॉटेलसारखी चिकन बिर्याणी घरी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिर्याणी एकदम रेस्टॉरंट स्टाईलसारखी झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.